दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वाढत्या महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। क्रांती चौकामध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत आंदोलकांनी सर्वसामान्यांचं कंबरड मोडल्याचा आरोप केला। यावेळी महिला कार्यकर्त्यांनी थाळी वाजवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले। याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन, कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे। हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे। बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हणलं। आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार। सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे। इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही, अशा स्थिती आहे। सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही। हे सरकार तसं पाहायला गेलं, डोळे जरी उघडे असले तरी आंधळं सरकार आहे। हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे। म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हाक दिलेली आणि प्रचंड प्रतिसाद याला मिळतो।